नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर राठोड सर आणि आपण बघता माहिती गॅरेजचे यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आज बघणार आहोत आपण मायक्रो टीचिंगमध्ये स्पेशल स्टिम्युलस व्हेरिएशन हे स्किल कसं समजून घ्यायचं सर्वात महत्त्वाचं आहे. मायक्रो टीचिंग स्किलची जी सुरुवात झाली कशा पद्धतीनं झाली त्याबद्दल सांगत असताना कोण सांगता येईल. मायक्रो टीचिंगचा याचा अर्थ असतो मायक्रो म्हणजे एकदम सूक्ष्म म्हणजे जे आपल्याला डोळ्यातून दिसत नाही एवढं सूक्ष्माला आपण सूक्ष्म म्हणतो. पण हे स्किल्स एवढे मोठे आहेत की त्याच्यापैकी एक छोटंसं स्किल घ्यायचं आपल्याला आणि छोटंसं स्किल घेऊन त्या स्किलमध्ये जे आहे आपलं कौशल्य जे आहे त्या कौशल्याला निपुणतेकडे न्यायचं आहे, पूर्णत्वाकडे न्यायचं आहे. आणि ते निपुणत्वाकडे नेलं म्हणजे परिपूर्ण ते स्किल यायला लागलं. त्याच्यासोबत एकापेक्षा जास्त स्किल ज्यावेळेस आपण प्रॅक्टिस करू आणि एकत्रित वापरू तर अत्यंत चांगल्या प्रकारचा वर्ग जो आहे अध्यापन करत असताना प्रभावी वर्ग अध्यापन होणार. यासाठी आपल्याला हे स्किल जे आहे शिकणं खूप गरजेचं आहे. आता स्किल जे आहे मायक्रो म्हणजे सर्वात सूक्ष्म आणि सूक्ष्म म्हणजे छोट्यात छोटं. त्यानंतर काय टीचिंग एज्युकेशन किंवा टू ट्रेन टू शो. आता त्याच्यात आपण म्हणतोय की कोणत्याही गोष्टीला म्हणजे आहे एज्युकेशन आणि एज्युकेटर याचा अर्थ पुढे चाल देऊन वर्तनात बदल करणे म्हणजे शिक्षण. आता हे शिक्षण तर आपल्याला माहितच आहे मायक्रो टीचिंगचा. पण स्किल जे आहे स्किल म्हणजे कौशल्य म्हणजे आपण क्राफ्ट म्हणतो त्याला शिल्प म्हणतात आणि तेच कौशल्य म्हणजे एखादी गोष्ट कमी वेळात कमी श्रमात आणि उत्कृष्ट दर्जाशी आपण लोकांसमोर प्रदर्शित करणं किंवा त्याच्या ट्रेन होऊन जाणं त्यालाच आपण स्किल म्हटलेलं आहे. आता हे स्किल आहे मायक्रो म्हणजे सूक्ष्म आणि त्याच्यात हळूहळू आपण जे आहे एकापेक्षा एक स्किल घेतलं त्याची प्रॅक्टिस केली, दुसरं स्किल घेतलं त्याची प्रॅक्टिस केली. त्यानंतर त्या स्किलचं जे आहे ब्रिज जे म्हणतो सेतू. त्यानंतर सेतू पाठ होतो. सेतू पाठ म्हणजे 2-3 स्किल किंवा 3-4 स्किल जे आहेत एकत्रित आपण वापरून एखादा वर्ग घेणं. म्हणजे पहिल्या जो वर्ग घेतला तो अत्यंत कमी वेळात जे आहे 5 मिनिटाचा वेळ. एक जे आहे ट्रेनिंग टीचर कमीत कमी 7 ते 10 विद्यार्थी आणि त्याच्यानंतर छोटंसं टॉपिक जो 5 मिनिटात कंप्लीट होईल तसं. आणि त्या पद्धतीने घेत असताना त्याचं टायमिंग कीपिंग करून त्याचं ऑब्झर्वेशन 2 लोक ऑब्झर्व करणार आणि त्याच्यात कशा पद्धतीने तो शिकवतो आणि शिकवताना त्याच्यातून काय आढळतं त्या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. आता त्याच्यात जे सेतू पाठ आहे त्याच्यात 3-4 स्किलचा आपण उपयोग करून ते शिकवलं जातं आणि त्याच्यामध्ये सुद्धा प्रत्येक स्किल एकमेकात मिसळून कशा पद्धतीने शिकवता येईल तो प्रयत्न केला जातो. मित्रांनो, त्यानंतर जे मॅक्रो म्हणजे अपाट विस्तीर्ण आणि सविस्तर ज्याला म्हणतो त्याला आपण मॅक्रोकडे जातो. या पद्धतीने झाल्यानंतर हे जे टीचिंग आहे हे टीचिंग इथं आपण म्हणतो आहे याला अलेन DWD 1963 साली जे आहे स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी अमेरिकामध्ये सुरुवात केली आणि त्याच्यानंतर UNAW जे आहे आडसूस मध्ये लोकांनी मिळून त्या स्किलचे संशोधन केले आणि एकूण 84 ते 86 किंवा त्याच्यापेक्षा जास्त स्किल असतात त्याबद्दल सांगितलं. त्याच्यानंतर रॉबिन्सनने सांगितलं टीचिंग इज द आर्ट. यांनी काय सांगितलं टीचिंग इज द आर्ट आणि टीचरशिप आता टीचर इज द आर्टिस्ट. पण टीचर जर आर्टिस्ट आहेत त्यांना सगळ्या गोष्टी उपयोग समजून सांगता येईल त्या पद्धतीने त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. मग आपण सर्वात पहिले काय करतो लेसन प्लॅन तयार करतो. त्याचं टाईम 5 मिनिटाचं घेतोय, टॉपिक थोडंसं घेतोय आणि ट्रेनिंग टीचर आणि फॉल स्टुडंट्स असतात आणि त्याला ते टीचिंग एड्स घेऊन त्याला इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला. सर्वात महत्वाचं आहे की स्टिम्युलस व्हेरिएशन चेतन बदल कौशल्य. आता हे चेतन बदल कौशल्य जे आहे याविषयी पहिले माहिती घ्यायची आणि नंतर डेमॉन्स्ट्रेशन. तर सर्वात पहिले जे आहे सब स्किल्स याच्यामध्ये आहे गेस्चर्स ऑफ द टीचर. आता जो शिक्षक आहे त्या शिक्षकाच्या चेहऱ्यावरचे भाव जे आहेत त्यांना प्रत्येक वेळेस ते भाव व्यक्त करता आले पाहिजे किंवा सांगता आले पाहिजे की अशा पद्धतीने एखादी कविता आहे ते रिदमिकली म्हणता आली पाहिजे किंवा त्याचबरोबर एखादा जे शब्द आहे त्या शब्दात चढ उतार किंवा चेहऱ्यावर असं भाव आला पाहिजे की आता महत्वाचा शब्द आहे किंवा एखादी सूक्ष्म जे आहे एखादा ऑर्गॅनिझम आहे किंवा एखादी गोष्ट आहे की ते खूप महत्वाची असेल तर त्यावेळेस त्याचा भर देता आला पाहिजे किंवा कमी चढ उतार आवाजात करता आला पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी केल्या त्यावेळेस चेहऱ्यावर जो भाव बदलतो आणि बदलल्यानंतर भाव बदलल्यानंतर लोकांना खूप कळतं दुःख किंवा आनंद विनोद एखादा ह्या सगळ्या गोष्टी ह्या गेस्चरमध्ये तुमच्या चेहऱ्यावर
येत आहे तर चेहऱ्यावरचे भाव जे आहे ते बदललं पाहिजे. काही वेळेस तुम्हाला विनोद करून विद्यार्थ्यांना हसवता आलं पाहिजे. दुसरी गोष्ट मुवमेंट. शिक्षकाची मुवमेंट ही बिलकुल आवश्यक असली पाहिजे. नंतर एखादा शिक्षक वाघासारखं फिरतोय यालाही मुवमेंट म्हणत नाही. म्हणजे अनावश्यक हालचाल टाळायची आहे. ज्या वेळेस ज्या गोष्टीची गरज आहे त्याच वेळेस तुमचा हात इथं मुवमेंट दाखवत आहे त्याच वेळेस ते मुवमेंट झाली पाहिजे. अदरवाईज कोणत्याही वेळेस उठले की सुटलं त्याच गोष्टी किंवा उठलं सुटलं एकाच विद्यार्थ्याला प्रश्न किंवा उठले की सुटलं कुठल्याही विद्यार्थ्याचं जे आहे एकाच ठिकाणी हालचाल असं नको. ती हालचाल तुमची चौकेल आणि तुम्हाला शिक्षणाशी तिथे ज्यावेळेस साजेशी असली पाहिजे अशा पद्धतीचं मुवमेंट ऑफ टीचर. त्याच्यानंतर आहे चेंज इन इंटोनेशन किंवा व्हॉइस. तुमचा आवाजामध्ये सुद्धा बदल पाहिजे. आवाजामध्ये जर बदल होत असेल चांगल्या प्रकारे तर चांगल्या प्रकारे शिकवत असताना विद्यार्थ्यांना सुद्धा कसं मोनोटोनस होत नाही. म्हणजे सारखं ते आवाज बोर्डम होते विद्यार्थी. म्हणून काय त्याचं तुम्ही टोन बदलता आला पाहिजे, व्हॉइस बदलता आला पाहिजे. त्याच्यात चढ उतार जसं गाणं असतं ते रिझमिकल म्हटलं जातं त्याच्यात चढ उतार असते. त्या सगळ्या गोष्टी असल्यानंतर मुलांना ते चांगलं वाटतं आणि त्याच पद्धतीनं त्याचं एक गाणं जे आहे एक वेळ म्हटलं तरी ते स्मरणात राहतं. तर त्याच पद्धतीने जर शिकवणं जर एवढं गोड असेल, गोड आवाजात असेल, रिझमिकली असेल, ज्यावेळी ज्याची गरज असेल तसं असेल तर निश्चित होणार. चेंज इन सेन्सरी फोकस. म्हणजे मी जर प्रश्न विचारत असेल तर सर्वांचं लक्ष तिथं जातं. मी इथे मुळावर काही लिहित असेल तर विद्यार्थ्यांचं तिथं लक्ष जातं. एखाद्याला पुस्तकात त्यांना लावलं तर तिथं जातं. म्हणजे चेंज इन फोकस त्यांचं जे आहे दृष्टी बदलते. एकच ठिकाणी बघत राहिलं तर दृष्टी बदलत नाही. म्हणून ती बदलली पाहिजे. त्यासाठी सुद्धा काय चेंज इन फोकस हे अत्यंत महत्वाचं आहे. त्याचबरोबर आहे चेंज इन सेन्सरी फोकस नंतर चेंज इन द इंटरॅक्शन. आता जे इंटरॅक्शन होत आहे म्हणजे मी काय करतोय विद्यार्थ्यांशी बोलतोय, इंटरॅक्शन करतोय, मी प्रश्न विचारतो, उत्तर विचारतो. एकच विद्यार्थ्यांना विचारता वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना विचारता आलं पाहिजे, वेगवेगळ्या पद्धतीने विचारता आलं पाहिजे. माझे जे आहे इंटरॅक्शन वर्बल पार्टिसिपेट शाब्दिक सहभाग घेता आला पाहिजे. विद्यार्थ्याला प्रश्न विचारले, प्रश्नाची उत्तर गेले. तर ऍक्टिव्ह पार्टिसिपेट विद्यार्थ्याला ऍक्टिव्ह आकृती काढायला लावली किंवा विद्यार्थ्याला प्रत्यक्षात कार्य करायला लावले. हे म्हणजे ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन आपण शिकवण्याचा घेतोय. त्यांना कुठल्याही प्रकारचं ड्रॉइंग करायला लावलं, नोट्स घ्यायला लावलं. आय टू आय कॉन्टॅक्ट. विद्यार्थ्यासोबत बोलत असताना त्याच विद्यार्थ्याकडे लक्ष असायला पाहिजे. आपण एकीकडे बोलतो एकीकडे विचारतोय असं विसंगती यायला नको. म्हणून त्यासाठी काय आय टू आय कॉन्टॅक्ट. काही काय वेळेत 5 मिनिटातच तुमचा लेसन संपला पाहिजे आणि इफेक्टिव्हनेस ऑल ओव्हर इम्प्रेशन कसं असेल ते इम्प्रेशन तुम्हाला त्याचा दाखवता आला पाहिजे. अशा पद्धतीने आपलं लेसन पूर्ण करता आलं पाहिजे. विद्यार्थी असं जर केलं तर चांगल्या प्रकारचं तुमचं स्टिम्युलस बदल जे आहे तो लेसन चांगला होणार आहे. त्यासाठी हे समजून घेणं गरजेचं होतं.